असा एक पदार्थ आज बनतोय ज्यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपण वापरणार नाही आहोत. तर त्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा वरचा आणि खालचा भाग काढून टाकायचा आहे आणि कांदा पातळ पातळ स्लाइसेस मध्ये एकदम असा कट करून घ्यायचा आहे छानपैकी. 4ही कांदे मी स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेले आहेत. खूप पण पातळ करायचे नाही, अशा पद्धतीने करायचे. आता एक बाउल घ्यायचं, यामध्ये सगळे कांदे आपण काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, मीठ टाकलंय, साखर घातलेली आहे, थोडंसं चवीसाठी काळं मीठ पण घालून घ्यायचं आहे. जिरे धने पूड घालायची आहे. 1.5 चमचा मी या ठिकाणी गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला पण यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे आणि ओवा 1 चमचा घेतलाय, तो हातावर क्रश करून घालायचा आहे. हातावर क्रश करून घातल्यानंतर त्याचा जरा स्मेल इन्हॅन्स होतो. तसे जिरे सुद्धा मी हातावर क्रश करून घातलेले आहेत. थोडे पांढरे तीळ घातलेले आहे या ठिकाणी. हिंग घालून घ्यायचा आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे आपण यामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता आणि थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे. आणि आता हे सगळं आपल्याला खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक 5 मिनिटं. मीठ आणि कांदा एकत्र आला की त्यामध्ये पाणी रिलीज होतं, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्या ठिकाणी हॉटेलवाल्यांची एक ट्रिक वापरणार आहोत. यावर मी एक कडक तेल घालून घेतलेलं आहे, 2 चमचे. कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर बेसन घालायचं आहे. आता मी या ठिकाणी 1 कप बेसन वापरणार आहे. आता हे छानपैकी मिक्स करत जायचं आहे. थोडं मिक्स करायचं आहे पीठ. अंदाज घेऊनच पीठ घालायचं आहे आपल्याला. आता राहिलेलं पीठ आपण घालून घेऊया आणि परत खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. क्रिस्पी होण्यासाठी आपण ह्यामध्ये आणखी एक पदार्थ ॲड केलेला आहे. एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे आपण. तो रवा सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचा आहे. रव्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात. तेल चांगलं एका साईडला मी कडकडीत तापत ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण भजी हाताने सोडून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही भजी करून बघा, खूप छान कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी होतात. आता आपण हॉटेलवाल्यांची आणखी एक ट्रिक ह्या ठिकाणी यूज करणार आहोत. भजी खूप लालसर करायची नाही, थोडी पिवळसरच ठेवायची आणि ती काढून घ्यायची आणि एक 5 ते 10 मिनटं ती तशीच बाजूला काढून ठेवायची आणि थोडी थंड झाली की परत त्या तेलामध्ये ती भजी सोडायची आणि कुरकुरीत लाल होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायची. बघू शकता तुम्ही, असा कलर आला पाहिजे त्याला. पावसाळ्यामध्ये गरमागरम चहा आणि कांदा भजी हे कॉम्बिनेशन काही भारी असतं नाही. कांदा भजी सोबत अशी तळलेली हिरवी मिरची नक्की करा, त्याची टेस्ट काही वेगळीच येते. आणि त्यासोबत दही. तुम्ही सुद्धा हा बेत नक्की करून बघा. लाईक शेअर नक्की करा.